बिस्मिल्ला नगर येथे राहणारा 14 वर्षीय परवेज खान याचा पुरात वाहून रविवारी अंत झाल्याची घटना घडली होती। याच घटनेवर लालखडी येथील नाल्यावर संरक्षण भिंत उंच नसल्याने परवेज वाहून गेला असा संताप येथील नागरिकांनी व्यक्त केलाय। मनपाने नाल्यातील साफसफाई केली नाही, अन्यथा परवेजचा जीव वाचला असता अशी माहिती सुद्धा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे। याच घटनेवर आझाद समाज पार्टीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून मृतकाच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली। सनी चौहान, आझाद समाज पार्टी अमरावती जिल्हाध्यक्ष, दिनांक 14 जुलै 2024 ला 14 वर्षाचा परवेज खान अफरोज खान लालखडी अंबा नाल्यामध्ये डुबून त्याचा मृत्यू झाला आणि त्या अंबा नाल्याला भिंत नसल्यामुळं ते खस्ता गेली आणि पोरगा डुबून गेला। रात्री 12 वाजता डुबला तर सकाळपर्यंत शोधण्यात गेलं। सकाळी 7 वाजेपर्यंत त्याला शोधलं तर तो हातुर्णा या गावी मिळाला आणि नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। तरी शासनानं त्याला 10 लाख रुपयाचा मुआवजा देण्यात यावा अशी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने मागणी करत आहोत। आणि ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही या बरसातमध्ये ज्या सोयीसुविधा राहिलेल्या आहे त्या पूर्ण कराव्या आणि मृतक परिवारास न्याय देण्यासाठी त्याला 10 लाखाचा मुआवजा करण्यात यावा अशी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने मागणी करत आहोत।